तर आज आहे रविवार 12 मे 2024 आणि आज आपण निफ्टी 50 प्रामुख्याने निफ्टी 50 आता येणाऱ्या काळामध्ये कशा प्रकारे काम करू शकतो आणि कशा प्रकारचं मार्केटमध्ये आता सेंटिमेंट चालू आहे, स्ट्रक्चर कशा प्रमाणे बनवत आहेत हे थोडा पाहण्याचा प्रयत्न करू. तर आता मागील आठवड्यामध्ये काय झालं की निफ्टीनं आपला हाय तयार केला जो 22,794चा होता आणि 22,794 ला हाय तयार करून त्यामध्ये एक शार्प करेक्शन आलं आणि त्यानंतर प्राइस आता या आठवड्यामध्ये क्लोज झाली 22,055 म्हणजे जवळपास 800 रुपयेचा कट, 750 रुपये हे खाली आलेले आहे. सर आवाज कट होतोय. आवाज कट होतोय. माझा जरा हो. माईकचा प्रॉब्लेम झालेला आहे. माईक मी टाकलाय रिपेरीला. तर आता मी जर बघा प्रयत्न करतो आणि हे करायचं. तर आता निफ्टी मधलं हे जे स्ट्रक्चर बघितलं तर आपल्याला एक साधारण ट्रिपल टॉप सारखं पॅटर्न तयार झालेलं आहे आणि ज्या प्रकारे निफ्टी आता खाली आलेला आहे तर त्याचं कारण मार्केटमध्ये अजून समजलं गेलं नाही की मे बी असं होऊ शकतं की आता जे आपल्या इलेक्शन चालू आहे त्या इलेक्शन चालू होत असताना काही FII असतील किंवा जे मोठे इन्व्हेस्टर असतील त्यांना असं वाटत असेल की आता आपण जो पण इलेक्शनचा निकाल लागत नाहीये तो पण आपण आपली पोझिशन हलकी ठेवावी, जेणेकरून उद्या काही कमी जास्त झालं तर जास्त तोटा त्यांना होऊ नये यासाठी मार्केटमध्ये एक निगेटिव्ह सेंटिमेंट येऊ शकलं असेल असं फक्त एक अंदाज आहे. खरं खोटं काय आहे हे मतलब त्यांनाच माहिती असेल. कारण आता आपण निफ्टी बघितलं का की मागच्या 5-6 ट्रेडिंग सेशन मध्ये ते सातत्याने खाली आलेलं आहे. परंतु हे सातत्याने खाली येण्या पाठीमागे कारण असतात. म्हणजे आपण जसं म्हणतो की क्रूड ऑइलचा दर वाढलेला असला तर निफ्टीमध्ये एक प्रॉफिट बुकिंग येतं किंवा मार्केट खाली जातं. तर क्रूड ऑइल बघितलं आपण तर त्याच्यामध्ये पण क्रूड ऑइलचा दर पण जो आता 92 रुपयाच्या आसपास होता तो आता 82 पर्यंत आला, म्हणजे त्यामध्ये घट झालेली आहे आणि हा पॉझिटिव्ह सेंटिमेंट आहे आपल्यासाठी. तरी सुद्धा मार्केट निफ्टी मध्ये आपल्याला प्रॉफिट बुकिंग दिसायला मिळत आहे. डाव जोन्स आपण डाव जोन्सला जास्त फॉलो करत नाही किंवा परंतु डाव जोन्स जरी निगेटिव्ह मध्ये असला तरी आपण निगेटिव्ह मध्ये न जाता फ्लॅट मध्ये राहतो. डाव जोन्स किंवा काही वेळा आपण असं होतं की आता या काळामध्ये डाव जोन्स खाली पडत होता आणि आपण थोडस करेक्शन करून स्टेबल राहत होतो. गेल्या 4-5 दिवसामध्ये किंवा गेल्या आठवड्यामध्ये डाव जोन्स पुन्हा सातत्याने वरती वरती आलेला होता, परंतु निफ्टी आपला प्रॉफिट बुकिंगच्या मुळे सतत खाली होत होता. त्यामुळे हे जे निगेटिव्ह सेंटिमेंट झाले हे फक्त आपल्या भारतासाठी आहे. मार्केटमध्ये किंवा ग्लोबली अशा प्रकारे कुठलं निगेटिव्ह सेंटिमेंट आपल्याला पाहायला मिळत नाही. तर या कंडिशन मध्ये आपण काय करू शकतो? आपल्याकडे जर समजा एखादी पोझिशन आहे तर आपण काय करू शकतो आणि आता पुढे काय होऊ शकतं याचा फक्त आपण एक अंदाज इथं वर्तवू शकतो. काय आपल्याला काय उद्या काय होणार आहे हे आपण 100% सांगू शकत नाही, परंतु उद्याच्यासाठी आपल्याकडे एक प्लॅनिंग पाहिजे की उद्या समजा मार्केट क्रॅश झालं, मार्केट जर खाली गेलं तर कुठेपर्यंत जाऊ शकतं, मार्केट जर आहे तसं साईडवेज राहिलं तर कशा पद्धतीने साईडवेज राहू शकतं आणि वरती जाण्यासाठी मार्केटमध्ये कशा प्रकारचं स्ट्रक्चर तयार व्हायला पाहिजे हे आपण पाहण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि त्यापैकी ज्या पद्धतीनं मार्केट उद्या रिॲक्ट करेल येणाऱ्या काही दिवसामध्ये तर त्यासाठी आपली तयारी राहील. आता या निफ्टी 50च्या ग्राफ मध्ये आपल्याला पाहू शकता आपण, मी वीकली चार्ट करतो. वीकली चार्ट मध्ये आपण पाहू शकता की कोणत्याही प्रकारचं या ठिकाणी म्हणजे साधारण सप्टेंबर 21 पासून जून 22 पर्यंत एक मार्केटमध्ये करेक्शन आलं होतं.
ज्यावेळी वारळी सिच्युएशन झाली होती त्यावेळी एक करेक्शन आलं होतं आणि त्याच्यापूर्वी कोरोनाच्या कालावधीत एकदा करेक्शन झालं होतं. आणि सर्वसाधारणपणे एक 3 वर्षामध्ये एक लहान करेक्शन येत असतं सर्वसाधारणपणे. परंतु आता 2020 नंतर 2021-22 मध्ये करेक्शन आले, तर या ठिकाणी एक मोठं करेक्शन येण्याची शक्यता नाहीये. ज्या पद्धतीने आपण हिस्ट्री बघितली तशी शक्यता नाही, परंतु स्ट्रक्चर आपल्याला त्या पद्धतीने सांगत नाही. आता डेली टाइम फ्रेम मध्ये आपण पाहिलं तर डेली टाइम फ्रेम मध्ये आपल्याला एक ट्रिपल टॉप सारखं पॅटर्न इथं झालेलं दिसत आहे, किंवा आपण याला हेड अँड शोल्डर सुद्धा म्हणू शकतो, की ज्यामध्ये हा एक हेड शोल्डर होईल, हा हेड होईल आणि हा एक शोल्डर होईल, आणि याची नेकलाईन अशा पद्धतीची राहू शकते. तर हा ट्रिपल टॉप किंवा हेड अँड शोल्डरचा एक पॅटर्न तयार झालेला आहे. मग जर समजा बाय चान्स उद्या जर काही कारणास्तव हे हेड अँड शोल्डरचं पॅटर्न ऍक्टिव्ह होण्यासाठी हा जो झोन आहे 21,800 ते 21,850, तर हा झोन खाली ब्रेक झाला पाहिजे. आणि हा जर झोन खाली ब्रेक झाला तर मग आपल्याला पुढील टार्गेट म्हणजे पुढील त्यासाठी जो आहे तो या 21,000 ते 21,900 या झोन पर्यंत मार्केट खाली येऊ शकतं. कारण आता हा जो झोन आहे हा हा वीक आहे, या ठिकाणी चांगलं फॉर्मेशन झालेलं नाही, आणि मार्केट हे फॉर्मेशन करत असताना इथे एकदा टच झालेला आहे, म्हणजे सपोर्ट घेतलाय, दुसऱ्यांदा इथे सपोर्ट घेतलाय, हा तिसरा सपोर्ट आहे, हा चौथा सपोर्ट आहे आणि आता पाचवा सपोर्ट आहे. प्रत्येक वेळी मार्केट सपोर्ट घेत आहे, एका पॉइंट वरती सपोर्ट घेत आहे, आणि जितक्या जास्त वेळा हा सपोर्ट घेईल तितका हा सपोर्ट आपला वीक होणार आहे. आणि हा वीक झालेला सपोर्ट जर आता ही जी कॅन्डल आहे, मी आता सगळं डिलीट करतो एकदा. आता ही जी आपली लास्ट जी ग्रीन कॅन्डल आहे, तर या ग्रीन कॅन्डलचा जर लो उद्या याच्या खाली म्हणजे 21,925च्या खाली मार्केट यायला सुरुवात झाली, आणि त्या ठिकाणी एक 15 मिनिटाची कॅन्डल जर सस्टेन झाली, आपण पहिले निगेटिव्ह काय होऊ शकतोय बघूया, झाली तर मार्केटसाठी त्यानंतर म्हणजे येणाऱ्या काही दिवसांमध्ये आपल्याला या झोन पर्यंत बघू शकतो, म्हणजे 21,000 ते 21,900 पर्यंत आपण मार्केट साठी तयार राहायचं आहे. होऊ शकतं, पण हे डायरेक्ट असं होणार नाहीये की मार्केट इथनं झोन झाल्यावर डायरेक्ट असं खाली येणार नाहीये. खाली येण्यासाठी यू पर्यंत त्यानं जर समजा काही फॉर्मेशन वेगळे म्हणजे इथून खाली आला, खाली येऊन एक त्यानं पुन्हा सपोर्ट घेऊन वरती आला, वरून खाली असं करत करत तो आला, तर मग या ठिकाणी कशा पद्धतीचे फॉर्मेशन होत आहेत हे आपल्याला पाहणं गरजेचं असतं, आणि त्यावरती आपण पुढील ऍक्शन करू शकतो. परंतु मोठे आपल्याला आपल्या पुढं एक टार्गेट इथं दिसायला लागले की 21,000 पर्यंत मार्केट आपल्याला खाली पहिल्या टप्प्यामध्ये येण्याची शक्यता आहे. परंतु जर उद्या निफ्टीमध्ये काही कारणास्तव पॉझिटिव्ह सेंटिमेंट तयार झाली, आणि पॉझिटिव्ह सेंटिमेंट आता असं म्हणू शकतं की हा जो सपोर्ट आहे आणि हा एक आपला रेजिस्टन्स आहे, तर मार्केट यामध्ये काम करत असताना 21,300, 21,325, 21,300 ते 21,325 या रेंजला जर टच झालं, म्हणजे इथून मार्केट पुढे गेलं आणि इथं काही का थांबलं, इथं थोडाच वेळ त्यानं पॉझिटिव्ह मुवमेंट घेतलं, तर त्यानंतर मग आपल्याला एक वरती जाऊ शकतो, आणि पुन्हा इथं रेजिस्टन्स घेऊन इथं कशा प्रकारे फॉर्मेशन होतात हे बघून या ठिकाणी थोडा साईडवेज जाऊन मग पुन्हा आपल्याला एक रेकॉर्ड मिळू शकतो. आणि हा कालावधी हा इथे एका महिन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळू शकतो, म्हणजे जोपर्यंत आपल्याला जर समजा निवडणुकीचा निकाल कसा येईल त्यावरती आपल्याला एक तर अपसाईड किंवा निवडणुकीचा निकाल येऊपर्यंत तोपर्यंत आपल्याला इथे
डाऊन साईड असे दोन्ही मिळू शकतात. मग उद्या मार्केट कशा पद्धतीचं काम करेल हा सर्व आपल्याला बघायचा आहे आणि ज्या पद्धतीनं फॉर्मेशन्स होतील त्यानुसार आपल्याला ट्रेड करायचं आहे. पण आपण आता उद्या जर ही लाईन ब्रेक झाली तर खाली जाईल यासाठी आपल्याला तयार राहायचं आहे. मग आपली पोझिशन असेल तर ती पोझिशन थोडीशी कमी करून घेणे किंवा खाली आल्यानंतर मध्ये कोणताही ट्रेड न घेता डायरेक्ट 21,000 वरती एक आपली SIP किंवा एक आपला चांगल्या स्टॉक मध्ये एक इन्व्हेस्टमेंटची ऑपॉर्च्युनिटी सुद्धा इथं आपल्याला पाहायला मिळू शकते. कारण इतक्या खाली आल्यानंतर चांगले स्टॉक सुद्धा करेक्ट होणार आहेत आणि करेक्ट झाल्यावरती ते आपल्याला कमी किमतीमध्ये मिळतील. तर या दोन्ही गोष्टीसाठी आपल्याला तयार राहायचं आहे. माझ्या मते बघितलं तर येणाऱ्या काही दिवसांमध्ये मार्केट या दुकानावरून वरती जाऊन थोडस साइडवेज करून मग त्यानंतर आपल्याला वरच्या बाजूला ब्रेकआउट देईल अशी मला प्रथम दर्शनी असं वाटतंय. कारण हा सपोर्ट जो आहे आपल्याला ग्लोबल सेंटिमेंट सगळे पॉझिटिव्ह आहेत आणि हे फक्त एक प्रॉफिट बुकिंग भीतीचं प्रॉफिट बुकिंग चालू झालेलं आहे. एका हा जो येणारा इव्हेंट आहे या इव्हेंटमुळे कसे होईल यासाठी फक्त पोझिशन आपली हलकी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. आणि जर असं जर सेंटिमेंट मुळे जर होत असेल तर ही एक ठिकाण आहे की ज्या ठिकाणी आपल्याला पॉझिटिव्ह गोष्टीसाठी तयार राहिलं पाहिजे. परंतु काय ही लाईन म्हणजे 22,300च्या वरती जोपर्यंत एक डेली कॅन्डल क्लोज होत नाहीये तो पण आपण म्हणजे मला काय वाटतं ह्याच्यापेक्षा काय घडायला लागले हे महत्वाचं आहे. इथं यावरती जर एखादी कॅन्डल क्लोज झाली तर आपण वरच्या साईडला जाण्यासाठी ट्रेडचा प्लॅन करणार. आणि आता आपल्याला आता इथून खाली जाणं मार्केटसाठी सोपं आहे कारण मल्टिपल टाइम सपोर्ट टेस्ट झालेला आहे, निगेटिव्ह सेंटिमेंट आहेत आणि मार्केट जर हा सपोर्ट ब्रेक केला तर नक्कीच खाली जाईल. परंतु वरती जाण्याची सुद्धा शक्यता आहे. परंतु ही शक्यता आता दोन्हीपैकी काय होतं भविष्यामध्ये हे आपल्याला पाहावं लागेल व त्यानुसार आपल्याला एक प्लॅन करावा लागेल. तर हा निफ्टीचा आणि येणाऱ्या काही दिवसांमध्ये आपला मार्केटमध्ये जे सेंटिमेंट आहे याचा एक आपला आढावा घेण्याचा हा एक प्रयत्न होता. कुणाला काही याच्या व्यतिरिक्त कुठलं स्पेसिफिक स्टॉक किंवा इंडेक्स बद्दल याबद्दल काही चर्चा किंवा प्रश्न करायचे असेल तर आपण बोलू शकता. सर ते ट्रेडिंग टिक मध्ये हा तो थोडासा हे काढा की स्क्रीन. नाही आता आपण ऑप्शन बद्दल नाही बोलणार काय, आपण आता जनरल आपण फक्त आपल्या स्टॉक बद्दल बोलतो. हॅलो सिलेबस मध्ये नाही म्हणा. हॅलो नाही आजचा आपला क्लास हा ऑप्शनचा नाहीये. आपला क्लास आहे ना तो जनरल निफ्टीचा सेंटिमेंट बद्दल आपण फक्त चर्चा करतो. हा मुजुर बोला सुबेदार सर. हॅलो बरोबर. हॅलो सुभेदार, बोला की. पोर्टफोलिओ तर खाली करण्याची गरज आहे का? नाही मी तेच म्हटलं की सगळा नाही 25-30%. आता कसं होते आता हे कसं होते प्रत्येकाची काय म्हणतात रिस्क टेकिंग कॅपॅसिटी तो आता कोण घेतलेला आहे, तो प्रॉफिट मध्ये आहे का लॉस मध्ये आहे या गोष्टीवर अवलंबून राहतं. आणि कसं आहे भीतीच्या वातावरणामध्ये पोर्टफोलिओ खाली केला आणि आपल्याला काय ते दिसायला पाहिजे ना, जर हा सपोर्ट ब्रेक झाला समजा आपण आता जो चर्चा करू 21,850 चा हा जो सपोर्ट आहे हा ब्रेक झाला तर काय करायचं हे आपण त्यावेळी ठरवायचं असतं. परंतु आता तशी पोझिशन नाहीये ब्रेक होण्याची. त्यावेळी वेळ पण निघून गेली असू शकते ना थोडीशी. हो तेवढं झाला की पण मग आता तुम्ही इथं समजा एक पोझिशन आपली सगळी हे केला खाली गेला किंवा 20-25 सगळ्याबद्दल म्हणत नाही मी, 25% खाली करायच्या बद्दल मी विचार करत होतो. हा 20-25% तुम्ही खाली करून म्हणजे राहू शकता, काही अडचण पाहिजे. येस काही ते पैसे तुम्ही स्पेअर ठेवू शकता. जर समजा काही मार्केटमध्ये क्रॅश आलं तर इथं तुम्हाला जे घेण्यासाठी एक पाहिजे आहे एक म्हणजे फंडची गरज आहे या ठिकाणी घेण्यासाठी, तर त्यासाठी तुम्ही तयार राहू शकता 20-25% बुक करून. आणि जर समजा तुम्ही 20-25% बुक केला आणि मार्केट वरच्या बाजूला जरी गेलं तर मग ते 20-25% तुम्ही हा या ठिकाणी जो ब्रेकआउट होईल आपला तर त्या लोकेशनला तुम्ही पुन्हा ऍड करू शकता. 20-25% तुमचं हे प्रॉफिट जो आहे हा प्रॉफिट मार्जिन आहे तो फक्त 20-25%चा कमी होईल. ऍग्री.
बरं मग आता हेज करण्याबद्दल कसं काय म्हणाल तुम्ही? म्हणजे आता पोर्टफोलिओ आपल्याला हेज करायचं म्हणजे मला हेज वाटतंय मार्केट हेज पडेल पण हेज मला काढायचं पण नाहीत सगळे. हेज करायसाठी मग तुम्ही म्हटलं की आता जे मार्केट चालू आहे 22,000चा तुम्ही 22,000 आता कसं आता काय झाले आयव्ही वाढलेले आहेत. महत्वाचं काय आता हम्म. ही वेळ नाही. आता बघा हा आपल्या आयव्हीचा चार्ट आहे. आयव्ही म्हणजे काय आपल्या मार्केट बद्दल जे सेंटिमेंट असतं तर त्या सेंटिमेंटचं एक दर्शक आहे. आता हा आयव्ही 24 एप्रिल रोजी 10 होता आणि आता हम्म. तो सुद्धा 18 होती चालू आहे. म्हणजे जवळपास त्यामध्ये 90% वाढ झालेली आहे. हम्म. आणि या आयव्ही मुळे काय होतात की आता जे ऑप्शन्स विकले जायला लागलेत पुटचे किंवा कॉलचे त्यामध्ये प्रीमियम मध्ये आयव्हीचा भाग जास्त असल्यामुळे ते प्रीमियम आता महाग झालेले आहेत. हम्म. आता सध्या तुम्ही आपल्या चर्चा केल्या प्रमाणे तुम्ही डिसेंबरचा एक पुट घेऊन ठेवलेला आहे. होय बरोबर. 2 पुट घेतले एक मी बँक निफ्टीचा पण घेतलाय. बँक निफ्टीचा पण येतात. मग त्यामुळे काय आता त्यामध्ये जे वाढ झालेल्या प्रीमियम मध्ये तर ती वाढ होण्यापाठीमाग कारण हा एक आहे की प्रीमियम आता महाग होत चालले. मे बी तुमचा डिसेंबरचा प्रीमियम महाग झालेला नसेल कारण डिसेंबर मध्ये नाही झालं ना सर डबल झाले डबल. डबल डबल झाला असेल हो पण तो इतक्या प्रमाणात जितक्या चालू एक्सपायरी मध्ये वाढ होते ना तितकी त्या जुन्या एक्सपायर लास्ट खूप लांबच्या एक्सपायरी मध्ये तेवढी तेवढी नाही. वाढ होत नाही. हो. ठीक आहे. मग आता तुम्ही जर आता हेज केलेला असाल तर मग तुम्हाला टेन्शन घ्यायची गरज नाही. आणि आता हेज करायचं नाही, म्हटलं नाही, तर ऑप्शन मध्ये प्रीमियम थोडे कमी यायला पाहिजे. हा. नाही माझा अजून एक असा प्रश्न होता की म्हणजे समजा आपला पोर्टफोलिओ 5 लाख आहे फॉर एक्झाम्पल तर त्याला ऑप्शन कितीनी हेज करायला पाहिजे म्हणजे किती रुपयाचा वगैरे किंवा किती पर्सेंटेज मध्ये करायला पाहिजे? ते कसं असतं माहिती का ऑप्शन तुमच्याकडे स्टॉक कुठले आहेत असं म्हणजे जनरल गोळी दिल्यासारखी बोलू शकत नाही. फक्त आता आपलं काय चर्चा हेज आहे तुम्ही म्हटल्यावर ठीक आहे. तुमचा जर समजा 5 लाखाच्या अगेन्स्ट 1 लाख रुपये जरी लॉस झाला तर हेज असल्यामुळे तुमचा 50-60% 50-60 हजारचा तरी तुमचा लॉस कव्हर होऊन जातो. 1-2 ऑप्शन असल्यामुळे. पण तो 0-0 तो मॅच होणार नाही. 5 लाख म्हटल्यावर निफ्टीचा एक लॉट तुमचा असतो साधारण आता इथे 22,000 आपण आहे समजूया 11 लाखाचा एक निफ्टीचा आहे. बरोबर. आणि त्याच्या अगेन्स्ट तुमच्याकडे 2 लॉट आहे. एक निफ्टीचा लॉट आहे आणि एक बँक निफ्टीचा. मग जवळपास तुमचं पूर्णपणे ते कव्हर झालंच ना. म्हणजे अजून मला हेज करायची गरजच नाहीये. फक्त काय आता जर त्यापैकी जर मार्केट समजा भविष्यामध्ये जर खाली आलं तर 20,800 20,750 या रेंजला आलं तर त्या दोन्हीपैकी एकामध्ये तुम्हाला प्रॉफिट बुकिंग करून तुम्हाला पुढच्या थांबता येऊ शकतं. मग इथे एक प्रॉफिट बुकिंग एक लेग आहे तशी ठेवायची आणि एक लेग आपल्याला सोडून द्यायचं तसंच. आणि ते प्रॉफिट बुकिंग केलेल्या व्हॅल्यूचं तुम्ही इथं परत एक ऍड करू शकताय जेणेकरून ती व्हॅल्यू जे तुमचं कमी झालेली व्हॅल्यू आहे ती इथं ऍड होईल आणि परत मार्केट वर गेली तर तुमच्या प्रॉफिट मध्ये आणखीन जास्त पद्धतीनं वाढ होईल. ओके ओके. पण हा म्हणजे आता कसं म्हणजे तो विषय थोडासा मोठा आहे. सार्वजनिक आपण असे हे करू शकत नाही बोलू शकत नाही त्याबद्दल. ओके काय घाबरायचं कारण नाही. आपण आणि दोन्ही गोष्टीसाठी आपण तयार राहिलं पाहिजे. इथून मार्केट वर जायला लागलं तर काय करायचं आणि आता कसं आहे मार्केट आता टॉपला नाहीये. टॉपला असतं तर आपण इथं शॉर्ट पोझिशन साठी तयार राहिलो असतो. बरोबर. पण आता या मध्य लेवल आहे तिथून ते कुणीकडे जाईल माहित नाही आपल्याला. आणि आपण जर ऑप्शनची चर्चा केली तर ऑप्शन मध्ये आता निगेटिव्ह ओआय जास्त बिल्टअप व्हायला लागलाय. एक मिनिट. आपण इथं बघू शकता 1-5 हा जो ओआय आहे निफ्टी मध्ये तर हा सर्व आता सध्या निगेटिव्ह बाजूला जास्त चालला आहे. आणि निगेटिव्ह बाजूचा अर्थ म्हणजे आता मार्केट खाली जाऊ शकतं असं लोकांना जास्त वाटायला लागले. त्यामुळे त्यांनी कॉल जास्त सेल करून बसलेले. पुट पेक्षा कॉल सेल केलेल्या लोकांची संख्या जास्त आहे. मग जर समजा आपल्याला
चार्ट मध्ये दिसायला लागलं की मार्केट हाय ठिकाणी होल्ड राहायला लागले आणि हे कॉल हम्म. रायटर सुद्धा त्या होल्ड असल्यामुळे तिथून बाहेर पडायला लागले. अशा पद्धतीचं किंवा चार्ट मध्ये आपल्याला कळालं की मार्केट एक दोन बुलिश कॅन्डल तयार करून वरती गेले आणि मग हे कॉल रायटर कमी झालेत. जसं या ठिकाणी बघा, इथे काय होतं, कॉल रायटर जास्त होते आणि थोडस कॉल रायटर कमी झाले तिथं आणि ते पॉझिटिव्ह साईडला गेले. आणि याच वेळी निफ्टी आता 22 मार्चची ही वेळ आहे, 21 ते 22 मार्च मध्ये. 21 ते 22 मार्च मध्ये काय झालं होतं बघा निफ्टीमध्ये. 21 मार्च, ही 22 मार्च, इथून मार्केटमध्ये एक वरती गेलो आणि मग असं आपल्याला काय तर दिसलं पाहिजे. म्हणजे चार्ट मध्ये आणि ओपन इंटरेस्टच्या डाटामध्ये काय तर दिसलं. आता ओपन इंटरेस्टचा डाटा काय सांगायला लागलाय की मार्केट आता ओपन इंटरेस्ट मध्ये निगेटिव्ह आहे, कॉल रायटिंग ज्यादा झालेले. मग कॉल रायटिंग कमी होत्याला जरी संकेत आपल्याला मिळालं, मार्केट इथंच कुठं तर समजा टाइमपास केला. मी थोडस परत डिलीट करतो सगळं. समजा मार्केट आता आपण म्हणतो ही एक लेवल आहे आपल्यासाठी, म्हणतोय ही लेवल आहे आणि आता उद्या एक मार्केट असं एक टाइमपास करायला लागलं आणि टाइमपास करत असताना कॉल रायटर ही जी गोळा झालेली आहेत तर ही कमी व्हायला सुरुवात झाली आणि थोडस जरी पॉझिटिव्ह साईडला गेलं तर ते आपल्यासाठी साईन होऊ शकते की मार्केट हे साईडवेज झालेलं पुन्हा असं वरच्या बाजूला जाऊ शकेल. मग आपल्याला चार्ट पॅटर्न आणि डाटा काय सांगायला लागला या दोन्हीचा पण आपल्याला विचार करायला पाहिजे. आता डाटा काय सांगायला लागला, चार्ट काय सांगायला लागलाय की एक चांगल्या सपोर्टला मार्केट आलेलं आहे जे ब्रेक होऊ शकतं कारण 3-4 वेळा सपोर्ट टेस्ट झालाय. डाटा सांगायला लागलाय कॉल रायटिंग ज्यादा व्हायला लागल्या, कॉल बिल्टअप, कॉल साईडला जास्त सेलर्स जमा व्हायला लागले. दोन्ही पण आपल्याला निगेटिव्ह सेंटिमेंट द्यायला लागले. परंतु भविष्यामध्ये जर समजा खाली गेलं तर दोघं जे कॉल रायटर सेल केलेले आहेत तर त्यांच्या मते, त्यांच्या अनालिसिस बरोबर मार्केट खाली जाणार होतं, मार्केट खाली गेलं. पण खाली न जाता अशा पद्धतीने जर त्याने रेंज तयार केला, या सपोर्ट वरती काही वेळ घालवला आणि आपल्याला कळालं की कॉल रायटर बाहेर पडायला सुरुवात झालेली आहे, तर मग आपण इथं याच लेवलला म्हणजे इथं आपल्याला एक लहान स्टॉप लॉस मध्ये आपण एक लॉंग बिल्टअप लॉंगचा एक काम प्लॅन करू शकतो. या इथं ज्या ठिकाणी आपल्याला स्टॉप लॉस हा इथं जवळच असेल म्हणजे मार्केट वर निफ्टी वर जाईल म्हणून आपण एक काम करू शकतो. पण भविष्यामध्ये आपल्याला त्या पद्धतीनं काही प्रोग्रेस होतेली दिसायला पाहिजे. आणि हा विक्स आता आपण बोलला, विक्स हा गेल्या वर्षभरामध्ये जितका नव्हता तितका आता वाढलेला आहे. 2023च्या मार्च मध्ये तो होता 17, आता 18.47 झालाय. आणि सगळ्यात हायस्ट आता सप्टेंबर मध्ये तो 33 होता, म्हणजे 33. मग जर समजा मार्केट क्रॅश झालं आणि खाली गेलं तर मग हा विक्स बरोबर या लेवलला जाईल 30-33च्या, आणि 30-33च्या लेवलला गेला मग आपल्याला तिथून मग मार्केट रिव्हर्स होईल आणि रिव्हर्स होत असताना मग आपण इथे एखादी पोझिशन लॉंगची करू शकतो का, हा हाय त्याने टच केल्यानंतर हे बघावं लागेल. सध्या तरी विक्स आपल्यासाठी निगेटिव्ह आहे, विक्स वाढलेला आहे